वादग्रस्त सनबर्नचे आयोजक वरळी प्रकरणात सुद्धा असल्याचा संशय आहे। वरळीमध्ये आउटवर्ल्ड म्युझिक कॉन्सर्टमध्ये एकाचा मृत्यू झाला। अंमली पदार्थ सेवनाच्या आरोपांमुळे सनबर्न पुन्हा एकदा वादात सापडलेला आहे। अंमली पदार्थ याचे सेवन केल्याचे दिसून येत नाही। एडीआर याची तपास सुरू आहे। घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हे जप्त करण्यात आलेले आहे। येणाऱ्या पिढीचं भविष्य ड्रग्सच्यामुळे उद्ध्वस्त होत आहे। या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं पाहिजे की हे ड्रग्स वितरक जे आहेत तर त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। अशा प्रकारचे जे आयोजक आहेत ह्यांचा ह्यामध्ये सहभाग आहे का? या ठिकाणच्या अशा प्रकारच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये यापूर्वी देखील पोलिसांनी सांगितलेलं आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावू किंवा अन्य गोष्टी करू, परंतु त्या गोष्टी पुरेशा होत नसतील तर NSCI डोम असो किंवा गोरेगावचं त्या ठिकाणचं सुद्धा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असो, अशा ठिकाणी या घटना उघडकीस येत आहेत तर तिथल्या आयोजकांवरती देखील कारवाई करायला हवी अशी आमची हिंदू जनजागृती समितीची मागणी आहे। या राज्यामध्ये आणि देशामध्ये नो टॉलरन्स फॉर ड्रग्स अशी मोहीम चाललेली आहे। मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स गॅदर करून त्या इंटेलिजन्सच्या आधारावर कारवाया चाललेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे ड्रग्सचं जाळं आहे त्याची पाळंमुळं खणून काढणं हा प्रयत्न चाललेला आहे। वेगवेगळे युनिट्स त्याच्यामध्ये काम करतायत आणि मला असं वाटतं की रोज कुठे ना कुठे आता ही कारवाई चाललेली आहे। पुढचे काही दिवस सातत्याने कारवाई आम्ही करतच राहणार। तर या संदर्भातले आणखी काही तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता वरळीमध्ये नेस्कोची पुनरावृत्ती झाली का अशी चर्चा होतीये। नाचताना अचानक एक तरुण कोसळला। या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तरुणाने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती समोर आली। या तरुणासोबत असलेल्या तरुणीची सुद्धा तब्येत बिघडली। अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे तरुणी सुद्धा रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले, तिला दाखल करण्यात आलं। या तरुणाचा मृत्यू झाला, पण या संबंधित तरुणीची प्रकृती स्थिर आहे। म्युझिक कॉन्सर्टला मुंबई पोलिसांची परवानगी होती। ड्रग्स सेवनामुळे तरुणाचा मृत्यू झाला का याचा तपास सुरू आहे।